दामिनी इतर राजकारण्यांच्या मानाने तरुण नेती होती. 30-32 वय असेल. एका बांधकाम व्यावसायिकाबरोबर लग्न केले. वडिलांचा राजकीय वारसा लहानपणापासूनच चालविण्यास सुरुवात केलेली. कर्तृत्वाने राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण केले होते. दिसायला तशी बरी होती. खूप सुंदर नाही, परंतु ठीकठाक. मध्यम उंची व जाडसर बांधा. बरेच दिवसांनी आम्ही भेटलो होतो. कुर्ता व सलवार किंवा लेगीज असा तिचा पेहराव असे. लग्नानंतर तब्येत जरा जास्त सुधारली होती. तशी बऱ्यापैकी आकर्षक होती. नरेश, अरे बरेच दिवस झाले निवांत झाले नाही. ओडको ऑरेंज बियर तू काही घेणार का? त्या रात्री मला खूप झाली होती. माझ्याकडून नीट उभं राहणं पण होईना. त्या रात्री दामिनी माझ्या खोलीत आली. मी दामिनीला 4दा अनुभव दिला. रात्रभर आम्ही सोबतच होतो. नेमकं काय घडलं हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप करू नका. शेवटपर्यंत बघा. तुम्हाला नक्कीच आवडेल. सुधारत्या आर्थिक व सामाजिक परिस्थितीमुळे माझ्या आजूबाजूस आता राजकारणी पुढारी लोकांची गर्दी वाढू लागली होती. इच्छा नसतानाही मी नकळत राजकारणात ओढला जाऊ लागलो होतो. याचं कारण माझे बाबा होते. तसा ग्रामीण भागातला असल्याने तथाकथित समाजकार्यास बराच वाव होता. वेगवेगळ्या योजना आणण्याची पुढाऱ्यांमध्ये रस्सीखेच चालू होती आणि मी पण त्याच रांगेत उभा होतो. मित्रांनो, हा प्रसंग तेव्हाच आहे जेव्हा अशाच एका कामाच्या उद्घाटनासाठी राज्याच्या मोठ्या आणि नामी कार्यकर्त्या दामिनी आमच्या गावी येणार होत्या. त्यांना गोव्यावरून मुंबईला जाता जाता येथील कार्यक्रम उरकून जाण्याचे त्यांचे नियोजन होते. पण वेळापत्रकात थोडा बदल झाल्याने त्या आदल्या दिवशी रात्रीच गावात येणार असं ठरलं. गावात हॉटेल नावाचा प्रकार अस्तित्वात नसल्याने साहजिकच सगळे पुढारी आमच्या फॉर्म हाऊसवर त्यांची राहायची सोय करावी म्हणून बोलू लागले. आमचं फार्म हाऊस म्हणजे डोंगर उतारावरील बंगला. गावापासून फक्त 3-4 किलोमीटर अंतर. तिथं माझ्या व्यतिरिक्त माझ्या कुटुंबातीलही कोणाला येण्या जाण्याची परवानगी नव्हती. जेव्हा मला एकटं राहू वाटे किंवा मन अशांत असल्यास तेव्हा मी तिथे जाऊन राहत असे. आज रात्री मी तिथं राहण्याचे ठरवलं होतं आणि त्यात नेमके हे आडवे आले. शेतातील घर असल्याने तशी अडचण नव्हती. तसेच वन्य जनावरांमुळे पूर्ण परिसराला 10 फूट उंच कंपाऊंड होते. अतिशय सुरक्षित असल्यामुळेच हे लोक माझ्या मागे लागले होते आणि बाबांच्या कानावर ही बाब जाताच त्यांना नकारही देता येईना. मी त्यांना खरं कारण सांगून टाकलं. माझा स्वभाव माहीत असल्याने त्यांनी जास्त न बोलता गप्प राहिले. अर्ध्या तासाने सोहमचा फोन आला. सोहम हा माझा एक कार्यकर्ता, नेहमी माझ्यासोबत असतो. म्हणाला, साहेब मॅडमचा फोन आला होता. त्या फॅमिली ट्रिपला गेल्या होत्या. फॅमिली फ्लाईटनी मुंबईला गेली आहे. सोबत फक्त त्यांच्या PA श्वेता मॅडम आणि ड्रायव्हर आहे. बघा साहेब, आपल्या गावच्या इज्जतीचा प्रश्न आहे. आता मी नाईलाजाने होकार दिला. सोम्या, मला आज फार्म हाऊसवर थांबायचं आहे. कालच्या प्रवासाने जाम थकलोय आहे. कार्यकर्ते आणि सोहमनी सगळी तयारी केली आहे. शेतातील घरामधल्या गेस्ट हाऊसमध्ये सोय होईल चालेल का? किंवा मग मॅडमला प्रॉब्लेम नसेल तर त्या फार्म हाऊसमध्ये पण राहू शकता. पण माझा प्रोग्राम कॅन्सल होणार होता म्हणून मी त्याला झटकण्याचा प्रयत्न करू लागलो. पण नेत्याचे PA म्हणजे ते काही पिच्छा सोडायला तयार नव्हता. ठीक आहे साहेब, मी विचारतो असं म्हणून तो निघून गेला. तसं मी दामिनीला खूप वेळेस वेगवेगळ्या राजनैतिक सभेत किंवा भाषणात बघितलं होतं, पण जवळून पाहिलं नाही आणि कधी तिच्याशी बोललो पण नाही. तिला बघून मला छान वाटायचं. तिच्या मोहकतेने जणू माझ्या मनात तिचं एक स्थान बनवून ठेवलं होतं. पण नाही, जे होईल ते बघून घेऊ असा विचार करत गाडी काढून फार्म हाऊसच्या दिशेने निघालो. फार्म हाऊसवर पोहोचताच तिथल्या नोकराने बॅग नेऊन माझ्या रूममध्ये ठेवली आणि मी बाल्कनीत येऊन सिगारेट पेटवली. तेवढ्यात सोहमचा फोन आला. साहेब माफ करा, पण मॅडमची सोय करा प्लीज, पाया पडतो, पद जाईल माझं. तो पक्षाचा तालुका अध्यक्ष होता आणि माझा विशेष कार्यकर्ता म्हणाला, मी सांगितले अध्यक्ष, मॅडम पण ओळखतात तुम्हाला. त्या तयार आहेत गेस्ट हाऊसमध्ये राहायला. आता नाही म्हणू का? पाहिजे तर त्यांच्या जेवण्या खाण्याची व्यवस्था करतो इकडे. माझ्या मनात तर आनंदाची जणू लहरच उठली होती.
कुठंतरी सगळं माझ्या मनासारखं होत होतं आणि सोहम समोरून विनवणी ही करत होता. म्हणून मग मी म्हणालो, ठीक आहे पाठव इकडे, पण ड्रायव्हरची व्यवस्था नाही इकडे. मॅडमला जर कुठं जायचं असेल तर मग. तो, हो साहेब, त्याला झोपवतो माझ्या खोलीवर. धन्यवाद साहेब म्हणून त्याने फोन ठेवला. मी नोकराला त्याचे जेवण वाढायला सांगितले. रात्री 9:30च्या सुमारास एक गाडी गेटवर येऊन थांबली. पुन्हा सोहमचा फोन आला. साहेब आम्ही आलोय, नोकराला सांगता का? ओके म्हणून मी फोन ठेवला. मी नोकराला हाक मारली, रामू, ए रामू, मॅडमला आत घेऊन ये. तो मॅडमसाठी रूम तयार करत होता. गेटवर जाईपर्यंत गाडी उभीच होती. रामूने जाऊन गेट उघडले. माझ्या दारात एक माझ्या पार्टीमधला पदाधिकारी तिथेच तर उभा राहिला. मनातल्या मनात स्वतःवर खुश होत मी दरवाजाजवळ आलो. गाडी पोर्चमध्ये येऊन उभी राहिली. गाडीतून PA लगबगीने उतरला व त्याने मॅडमसाठी गाडीचे दार उघडले. मॅडम उतरल्या. मी पुढे होऊन त्यांना नमस्कार वगैरे केले. तीसुद्धा नमस्कार करताना गालात हलकीशी हसली व त्यांना आत घेऊन गेलो. दिवाणखान्यात येऊन आम्ही सोफ्यावर बसलो. खूपच गडबड आहे वाटतं. मी मॅडमला बोललो, हो ना, तुम्हाला तर माहीतच आहे, सगळ्यांना सांभाळावं लागतं. त्या म्हणाल्या. तेवढ्यात रामू पाणी घेऊन आला. पाणी घेऊन झाल्यावर मी दामिनीच्या PAला म्हणालो, उद्या सकाळी सगळे लोक इकडेच येऊ देत नाश्त्याला. त्याला मला काय सांगायचं होतं ते कळलं. ठीक आहे साहेब, मॅडम मी निघतो, सकाळी येतो आता, तो बोलला. मग मला काही सुचलं आणि मी पटकन दामिनी मॅडमला बोललो, मॅडम तुमची सिक्युरिटी? अहो, ह्या किल्ल्यात सिक्युरिटीची काय गरज आहे? त्या हसत म्हणाल्या, तसं नाही हो, तुम्ही आमच्या पार्टीच्या मुख्य कार्यकारी आहात. शेवटी तुमचं भारी वजन आहे इथं आणि लोकांचा विश्वासही खूप कमावला आहे तुम्ही. पोलीस कॉन्स्टेबल आले 2, पण ते गेटवरच थांबले. आत गरज नाही म्हणाले. असं होय, बरं ठीक आहे, चला मग जेवून घ्या तुम्ही आणि झोपा, सकाळी परत चालू होईल धावपळ, करा आराम म्हणत मी सोफ्यावरून उठलो. तुम्ही नाही जेवणार का? दामिनी, नाही जेवेन, पण वेळ आहे अजून. मग सोबतच जेवूया, थांबेन मी. नाही हो मॅडम, बरं दिसतं का ते? तुम्ही राजपदावरील व्यक्ती आहात, माझ्यासारख्यासाठी कशाला थांबता? मला आवडणार नाही. कशाचं राजपद, तुमचं कर्तृत्व मोठं आहे. आम्हा सगळ्यांपेक्षा लाजवू नका हो मॅडम. मला थोडे ड्रिंक्स घ्यायचे होते आणि बरेच दिवस झाले गिटारला हात लावला नाही. 2-4 तारा चिडीन म्हणतो, मग जेवण, म्हणून उशीर होईल मला. म्हणजे एकटेच? अहो, मलाही आवड आहे संगीताची. सांस्कृतिक खात्याचा कारभार उगाच नाही. आम्ही दोघंही खळखळून हसलो. रामू, रूफटॉपला टेबल लावा. मॅडम तुम्ही फ्रेश होऊन या वर. रामू यांना रूम दाखवा आणि यांचं झालं की वर घेऊन या यांना. असं म्हणून मी माझ्या रूममध्ये गेलो. गिटार सेट करून वर जाऊन गात बसलो. काही वेळाने मॅडम आल्या. मी दरीकडे तोंड करून बसलो होतो. एक गाणं त्यांनी मागे उभं राहूनच ऐकलं. जेव्हा मी मागे बघितलं तेव्हा ते माझ्याकडे पाहत हसत होती. तिच्या डोळ्यात मला एक ओढ दिसली. ती म्हणाली, अप्रतिम, तुम्ही उत्तम गाता आणि वाजवता तर लाजवाब. धन्यवाद दामिनीजी. हे सगळं संगीत मी फक्त दामिनीसाठी बनवलं होतं. दामिनी माझं गिटार वाजवणं पाहून आश्चर्यचकित झाली होती. ती म्हणाली, तुमचं फार्म हाऊस तर एखाद्या 5 स्टारलाही लाजवेल आणि लोकेशनही मस्त आहे. तुमच्या पिताश्रींची कृपा. पर्यावरणवादी आणि विरोधकांनी तेव्हा बांधकाम बंद पाडलं होतं. हो ना दामिनीजी, तुम्ही एकदम बरोबर बोललात. तशी ही आमची वडिलोपार्जित जागा, पण तुम्हाला माहीत आहे लोक कसे असतात. तेव्हा तुमच्या बाबांनीच आमची मदत केली होती. तुम्ही ओळखता बाबांना? वाह, मला तर आज माहिती झाली. हो, खरंच का? पण मग तुम्हालाही माहिती आहे का? काय? ती उत्सुकतेने म्हणाली. अहो, तुमचे बाबा आणि माझे बाबा हे चांगले जिवलग मित्र होते. दोघेही सोबतच लोकसेवा करण्यासाठी राजनीती या क्षेत्रात आले होते. गप्पा चालू असताना मी दामिनीलाच पाहत होतो. दामिनीचं बसणं, हसणं
बोलणं सगळं काही मला जणू एका दिशेने खेचत होतं. दामिनी म्हणाली, बरं मग साहेब, पण तुम्ही राजकारणापासून अजून दूर कसे? खरं सांगायचं झालं तर ॲक्च्युली हा प्रश्न मला नेहमी पडतो. त्याला बरीच कारणं आहेत. कधी मोकळा वेळ मिळाला तर सांगेन. बरं बरं ठीक आहे, पण एक सांगू का? आपण वयाने सारखेच आहोत. तुम्ही अहो जाओ नका करू. आणि तुम्ही करणार का? मी हसत बोललो. तुम्ही ड्रिंक्स घेणार का? फॉर्मॅलिटी म्हणून विचारतोय हा. मी नाही हो, बरेच दिवस झाले निवांत झाले नाही. मी वोडका, ऑरेंज मी पॅक भरले. आम्ही सुरुवात केली. बराच वेळ गप्पा मारल्या. नंतर शेवटी मी कंटाळलो. मी भावनेत वाहून जाण्याच्या आधीच मी थांबू म्हटलं, कारण नशेत असलेला प्रत्येक माणूस हा नेहमी खरंच बोलतो. बस करूयात आता दामिनी, आपण मला खूप जास्त झाली. दामिनीने माझा हात धरला आणि म्हणाली, बसा ना हो, थोडा वेळ छान वाटतं इथं. ठीक आहे, मी रामूला जेवण इथेच आणून ठेवायला सांगतो, म्हणजे त्यांना झोपता येईल. आपल्यामुळे त्यांना त्रास नको. ठीक, पण मला नको जेवण, मी बसेन फक्त, म्हणत दामिनीने राहिलेला ग्लास संपवला. मी सांगून आलो त्या आता पुरत्या आऊट झाल्या होत्या. मला आणखी दारू हवी म्हणून हट्ट करू लागल्या. थोडा ब्रेक घ्या मॅडम, झोपताना देतो आणखी, असं म्हणून मी वेळ टाळून नेली. रामूला मॅडमना त्यांच्या रूममध्ये नेऊन झोपवायला सांगितले. गुड नाईट, स्वीट ड्रीम्स, सकाळी भेटू, असं बरळून मॅडम झोपायला गेल्या. मी जेवण करून खाली आलो व दिवाणखान्यात बसून TV पाहू लागलो. दामिनी इतर राजकारण्यांच्या मानाने तरुण नेती होती. 30-32 वय असेल. एका उद्योजकाबरोबर लग्न केले. वडिलांचा राजकीय वारसा लहानपणापासूनच चालविण्यास सुरुवात केलेली. कर्तृत्वाने राजकारणात स्वतःचे स्थान निर्माण केलेले. दिसायला तशी बरी होती. खूप सुंदर नाही, परंतु ठीकठाक. मध्यम उंची व जाडसर बांधा, कुर्ता, सलवार किंवा लेगिज असा तिचा पेहराव असे. लग्नानंतर तब्येत जरा जास्तच सुधारली होती. लग्न होऊन 6 वर्ष होत आणि पण तिला अजून मुलंबाळही होते. माझा प्लॅन जरा वेगळाच होता. मग मी कपाट उघडलं आणि गोळ्या बाहेर काढत होतो. तेवढ्यात रामू आला. म्हणाला, मालक, मॅडम दारू मागत आहेत आणखी. मी बारजवळ जाऊन पेग बनवला आणि त्यात 2 गोळ्या टाकल्या. विरघळून ग्लास रामूकडे देत बोललो, द्या त्यांना आणि तुम्ही जाऊन झोपा आता. रामू ड्रिंक देऊन आला आणि निघून गेला. त्याचे आउटहाऊस लांब गेटजवळ होते. मी जाऊन मुख्य दरवाजा बंद केला आणि लाईट घालवले. मी दामिनीच्या खोलीत गेलो. तिने हा ग्लास संपवला होता व ती बेडवर अस्ताव्यस्त निपचित पडली होती. ती एकदम गाढ झोपी गेली होती. ती खूप थकली होती. साहजिकच आहे, कारण दिवसभर एवढ्या मिटिंगी, काम. तिचा दुपट्टा बेडच्या बाजूला जमिनीवर पडला होता. एक चप्पल पायातच होती. मी तिला ओढून नीट झोपवले. तिच्या पायातली चप्पल काढताना तिच्या तळपायाला स्पर्श होऊन गुदगुल्या झाल्याने ती थोडी सावध झाली. कोण? काय करताय? राहू द्या, तुम्ही त्रास नका घेऊ, ती डोळे न उघडताच बडबडली. आता मात्र मी तडक उठून माझ्या रूममध्ये आलो आणि TV पाहत बसलो. थोड्या वेळाने तिच्या रूममधून मोठा आवाज आला. मी जाऊन पाहिले तर ती रूममध्ये दिसली नाही. धावत जाऊन बाथरूममध्ये पाहिलं तर ती खाली पडलेली होती आणि सगळे साबण, शॅम्पू वगैरे तिच्या आजूबाजूला विखुरले होते. तिचे डोळे झाकलेलेच होते. मी आत शिरून दरवाजा लावला आणि तिच्या काखेत हात घालून तिला उभं केलं. माझे हात सोडवत मी तिला भिंतीला टेकून उभे केले. तिला काहीच कळत नव्हतं. तिने मान टाकली होती. नेहमी मोकळे असणारे केस आत्ता वर घेऊन बांधलेले होते. मॅडम, मॅडम, मी तिच्या दोन्ही दंडांना धरून तिला सावरत उठवण्याचा प्रयत्न करत होतो. तिने डोळे अर्धवट उघडले. म्हणून तिने पुन्हा मान टाकली. मी तिला सुखरूप आत नेलं आणि जवळच सोफ्यावर झोपवलं. माझ्या मनात काही वेगळे विचार आले तरी मी दुर्लक्ष करत होतो.
कारण ती एका राजनैतिक पार्टीची मुख्य कार्यकारी होती आणि मी फक्त कार्यकर्ता. थोडीही चूक माझं भविष्य नष्ट करू शकते याची मला कल्पना होती. मी तिच्याकडे पाहिले. बाहेरच्या लाईटाचा थोडा उजेड तिच्या चेहऱ्यावर पडला होता. ती खूपच शांत आणि सुंदर दिसत होती. तिचे खुले केस तिच्या चेहऱ्यावर आले होते. खिडकीतून थंड हवा येत होती, ज्यामुळे तिचे केस तिच्या चेहऱ्यावर झुलत होते. मी तिथंच निवांत बसून होतो. तेवढ्यात बाहेर मुसळधार पाऊस सुरू झाला होता. हळूहळू रात्र संपत होती. पहाटेचे 4 वाजले. तिला जाग आली. उठताच ती मला म्हणाली, नरेश, सॉरी, काल मी जरा जास्तच प्यायले. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ कर. चूक कसली? चूक आणि तुम्ही माफी मागू नका प्लीज, मी म्हणालो. बरं दामिनीजी, एक बोलू का? जर तुम्ही रागावणार नाहीत तर. हो बोल, पण प्लीज हे जी वगैरे बोलू नको. बरं दामिनी, मला तू खूप आवडतेस. ती एकदम चकित झाली, पण तिच्या चेहऱ्यावर हलकीशी स्माईल होती. म्हणाली, पण नरेश, माझं लग्न झालं आहे, मुलं आहेत मला, आणि तू काय पाहिलंस माझ्यात? माझ्यापेक्षा कितीतरी सुंदर आणि तरुण मुली मिळतील. लग्न करून एक छान जीवन मिळेल तुला. तेवढ्यात बाहेर मोठ्याने वीज कडाडली आणि दामिनीने मला घट्ट मिठी मारली. दामिनीने थोडा विचार केला आणि म्हणाली, नरेश, तूही मला आवडतो. हे ऐकताच माझं हृदय आनंदाने भरून आलं. आम्ही एकमेकांना मिठी मारली. ती पण माझ्या मिठीत येऊन माझे असे चुंबन घेऊ लागली जशी ती या गोष्टीची वाटच पाहत होती. मी पण तिला चुंबन घेतले. आम्ही दोघे एकमेकांमध्ये एवढं सामावून होतो की स्वतःला विसरूनच गेलो होतो. माझा स्वतःवरचा ताबा सुटला आणि ते करून बसलो जे चुकीचं होतं. काही वेळाने पाऊस थांबला. आम्ही दोघं एकमेकांच्या मिठीत होतो. सकाळ झाली. माझे डोळे उघडले. दामिनी उठून बाहेर बाल्कनीत उभी होती. इलेक्शनसाठी 3-4 दिवस दामिनीला इथेच राहायचं होतं, पण पार्टी ऑफिसमध्ये राहायच्या बदल्यात तिनं आमच्या गावच्या घरी राहण्याचा निर्णय घेतला. ते 4 दिवस आम्ही सोबतच होतो. काही दिवसांनी खुशखबरी मिळाली. इलेक्शनमध्ये आमच्या पार्टीला लोकांनी प्रचंड प्रतिसाद दिला होता. सोबतच दामिनीसुद्धा खासदारपदासाठी निवडून आली होती. चौफेर आनंद होता. जेव्हा ती मला भेटली, म्हणाली, नरेश, तू खरंच माझ्यासाठी लकी आहेस. जसा तू माझ्या जीवनात आला तसं माझं जगच बदलून गेलं. मी म्हणालो, दामिनी, तसं काही नाही. लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवून तुला त्यांचा प्रतिनिधी बनवून निवडून आणले. या लोकांसाठी, समाजासाठी तुला काम करायचं आहे आणि यांचा विश्वास टिकवून ठेवायचा आहे. नक्कीच मी प्रयत्न करीन, म्हणून ती हसली. नक्कीच आज दामिनीच्या रूपात जनतेला एक खरा आणि प्रामाणिक प्रतिनिधी मिळाला होता. मित्रांनो, तर कशी वाटली तुम्हाला ही आपल्या नरेशची कथा? मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा.